सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. तर आपण पहिल्या भागमध्ये बघितलं प्रिय बनवू नका. प्रिय अप्रिय बनवणे काय असते, आपल्यासाठी दुःखद असते, बरोबर. ज्यांना प्रिय आणि अप्रिय नसतात ते लोक कसे असतात, निर्ग्रंथ असतात. आपण पहिल्या भागमध्ये बघितलं होतं 3 परिव्राजकांची गोष्ट, पती पत्नी आणि पुत्र त्यांची गोष्ट. आता आपण बघणार आहोत, बुद्ध म्हणतात शत्रू आणि मित्र दोन्ही गोष्टी एका शिक्क्याच्या 2 बाजू आहेत. हे बुद्धांनी आता पहिल्या भागमध्ये पण मी सांगितलं आहे की बुद्ध काय म्हणतात, मित्र आणि शत्रू शिक्क्याच्या कशा आहेत, 2 बाजू आहेत. आता आपण दुःखाबद्दल जाणून घेऊया. दुःख कसं निर्माण होते, दुःखाचं कारण काय असते. भगवंतांच्या शिकवणीच्या 4 आर्य सत्यातील दुःख हे पहिले आर्य सत्य आहे. भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत. तर त्या 4 आर्य सत्यामधले पहिले आर्य सत्य म्हणजे दुःख आर्य सत्य. दुःख म्हणजे जे सहन करू शकत नाही. दुःख म्हणजे काय होते, जे आपण सहन करू शकत नाही. दुःख म्हणजे निंदनीय आहे. दुःख म्हणजे कसं आहे, आपल्यासाठी निंदनीय आहे. हे जग दुःखावर आधारित आहे म्हणून ते रिक्त आहे. हे पूर्ण जग दुःखावरच आधारित आहे. ह्या जगामध्ये कोणीही सुखी नाही. कुणी कशासाठी सुखी आहे, कुणी कशासाठी दुःखी आहे, तर कुणी कशासाठी दुःखी आहे. कुणी गरीब आहे, पैसा नाही म्हणून दुःखी आहे. कुणी श्रीमंत आहे, पैसा कुठे ठेवू, पैसा कसा सांभाळू म्हणून दुःखी आहे. सगळ्यांचं वेगवेगळं कारण आहे. हा पूर्ण जगामध्ये दुःखच दुःख आहे. जग दुःखावर आधारित आहे म्हणून ते रिक्त आहे. हा पूर्ण विश्व दुःखावरच आधारित आहे म्हणून हा पूर्ण विश्व रिक्त आहे. हे जग सत्यतेपासून दूर आहे. ह्या जगाला अजूनपर्यंत सत्यता कळलेली नाही आणि म्हणूनच हे जग पूर्णपणे खाली आहे. भगवान बुद्ध असे म्हणतात की हे जग म्हणूनच पूर्णपणे खाली आहे. दुःख म्हणजे निंदनीय रिक्तता. दुःख म्हणजे काय होते, निंदनीय रिक्तता. बहुधा सर्वसाधारण माणसे वरवरचे जग न्याहाळतात. आपण सर्वसाधारण लोक आहोत, आपण फक्त वरवरचे जगाला न्याहाळतो. पुरुषोत्तम जगातील वस्तू जशा आहेत तशाच पाहतात. पुरुषोत्तम जे लोक असतात ते जगामध्ये जशा वस्तू आहेत ते तशाच बघतात. आर्यजनांना जीन हे दुःख आहे आणि ह्या जगात सुख जे दिसते ते मृग जडासारखे आहे. आर्यजनांना जीन जे आहे हे दुःख आहे आणि सुख जे दिसते ते कशासारखे असते, मृग जडासारखे असते. त्या भ्रामक सुखामुळे मनुष्य फसवला गेला आहे. त्या भ्रामक सुखामुळेच मनुष्य फसवला जातो. भौतिक सुख म्हणजे काही इच्छाची तृप्ती होणे. भौतिक सुख म्हणजे आपण म्हणतो मला हे पाहिजे, माझ्या घरी फ्रीज नाही आहे, मला फ्रीज घ्यायला पाहिजे, नाही का, मी आता थंड पाणी प्यायची इच्छा होते, फॅन नाही आहे, मी गरमीमध्ये नाही राहू शकत. हे आपल्याला सगळे भौतिक सुख आहे. यांची आपल्यामध्ये इच्छेची तृप्ती होते. जसेही काही भौतिक सुखाची प्राप्ती होते, काही काळातच त्याबद्दल घृणा व तिरस्कार व नावड निर्माण होऊ लागते. आपल्याला एखादी वस्तू पाहिजे राहते, आपल्याला जशी ती प्राप्त होते, काही दिवसानंतर ती वस्तूच आपल्याला अप्रिय वाटू लागते, बरोबर आहे. काही दिवसानंतर ती वस्तूच आपल्याला अप्रिय वाटू लागते. आपल्याला त्या वस्तूसोबत घृणा आणि तिरस्कार निर्माण होते. सर्व इच्छा कधी तृप्ती देऊ शकत नाही. आपल्या सगळ्या इच्छा कधीही आपल्याला तृप्ती देऊ शकत नाही. जो जन्मतो त्याचा क्षय होतो. ज्याला जन्म आलेला आहे तो आज ना उद्या मरणारच आहे. त्याला व्याधी होते आणि शेवटी मरण. त्याला व्याधी पण होते आणि नंतर शेवटी त्याचं मरण होते. कोणीही ह्या 4 न टाळण्यासारख्या दुःखाच्या कारणापासून मुक्त नाही. या जगामध्ये कुणीही जन्म घेऊ तो ह्या 4 न टाळण्यासारख्या दुःखापासून मुक्त नाही. तृष्णा हे सुद्धा दुःखाचे मूळ आहे. तृष्णा हे सुद्धा दुःखाचे मूळ आहे. ज्याच्याबद्दल आपल्याला तिरस्कार वाटतो त्या गोष्टी किंवा त्या व्यक्तीचे मिळणे दुःखदायक असते. ज्याच्याबद्दल आपल्याला तिरस्कार वाटते ती गोष्ट मिळणे किंवा ती व्यक्ती मिळणे आपल्यासाठी कशी ठरते, दुःखदायक ठरते. तर ज्या गोष्टी किंवा व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या गोष्टी किंवा व्यक्तीचा वियोग आपल्याला दुःखदायक ठरतो. आपण ज्या गोष्टीवर ज्या व्यक्तीवर प्रेम करतो जेव्हा ती आपल्यापासून लांब होते तेव्हा आपल्यासाठी ते दुःखदायक ठरते. आपण जतन केलेल्या इच्छा आपल्याला कधीच तृप्त देऊ शकत नाही. आपण जे आपल्या इच्छा पाळतो ते आपल्याला कधीही तृप्ती देऊ शकत नाही. ज्या काही आपण अपेक्षा करतो किंवा इच्छा धरतो त्या आपल्यावर नेहमीच लादल्या जातात. आपण ज्याही इच्छा ठेवतो, अपेक्षा करतो त्या आपल्यावर नेहमीच लादल्या जातात.
एखाद्या वेळी जेव्हा अचानक अनपेक्षित दुःखद घटना घडून जातात आणि त्या इतक्या असहनीय आणि दुःखदायक होतात की कमजोर मनाचे लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. एखाद्या मनुष्याला एखादी गोष्ट नाही आवडत असेल आणि ते त्याच्यासाठी खूपच दुःखदायक असते, तो सहन नाही करू शकत असेल तर तो काय करतो, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. जणू काय आत्महत्याने त्यांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील. परंतु आत्महत्या केल्याने त्याच्या सर्व समस्या सोडवल्या जाणार का? नाही. परंतु त्याची गलतफहमी असते की मी आत्महत्या करणार तर माझ्या सगळ्या समस्या लांब होतील. परंतु आत्महत्या हे समस्या दूर करण्याचे साधन नव्हे. एखादी समस्या आपल्यावर आलेली आहे तर आत्महत्या केल्याने ती समस्या दूर होणार आहे का? नाही. खरे सुख मात्र आपल्या अंतरात आहे. ते सुख संपत्तीने, शक्तीने, सत्तेने, सन्मानाने किंवा विजयाने मोजता येत नाही. खरे सुख आपल्या अंतरात आहे, आपल्या अंतर्मनामध्ये आहे. आपण साधना करूया, नाही का, स्वतःमध्ये परिवर्तन करूया, स्वतःला बदलवूया. एखाद्या मनाकुणामध्ये परिवर्तन होते का? नाही. बरेच वर्ष लागतात, बरेच दिवस लागतात. परंतु आपण काय करायला पाहिजे? प्रयत्न करायला पाहिजे. आपण सुख कशामुळे प्राप्त होते? जेव्हा आपण साधना करतो, स्वतःला ओळखतो, स्वतःला परिवर्तित करतो, दुसऱ्यांकडून अजिबात अपेक्षा करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होते. ते सुख, हे जे सुख आहे ते संपत्तीने सुद्धा प्राप्त होत नाही. तुमच्याकडे करोडोची संपत्ती असेल तरी सुद्धा प्राप्त होणार नाही. शक्ती असेल, सत्ता असेल, तुम्ही राजनेता असेल, सत्ता असाल, राजा असाल, महाराणी असाल तरी सुद्धा प्राप्त होणार नाही. सन्मान तुम्हाला कोणी देत असेल त्याच्याने सुद्धा तुम्हाला हा सुख प्राप्त होणार नाही. विजयाने हे सुख मोजता येत नाही. भौतिक संपत्ती जर आपण अन्यायाने, जबरदस्तीने मिळवलेली असेल, एखादी भौतिक संपत्ती, पैसा आपण अन्यायाने कुणाच्या हिसकावून खाल्ला असेल तर आपणाकडे वळविली असेल किंवा आसक्तीने प्राप्त झालेली असेल तर अशी संपत्ती आपणास दुःख देणारीच ठरते. आपण कुणाकडून हिसकावून घेतली असेल, नाही का, जबरीने आणि केलं असेल तर ही संपत्ती आपल्यासाठी दुःखकारकच ठरते. बहुधा प्रत्येक मनुष्याला इंद्रिय सुख भोगणे म्हणजे सर्वात मोठे सुख आहे. सगळ्यांना ह्या इंद्रिय सुख भोगणे म्हणजे सर्वात मोठे सुख आहे असे लोक समजतात. असे वाटते निसंशय हे भोग माणसाला तात्पुरते सुख देतात. परंतु हे सुख माणसाला तात्पुरते सुख देतात, नेहमीसाठी सुख देत नाही. परंतु ते भ्रामक आणि तात्कालिक असतात. बुद्धांच्या शिकवणुकीनुसार अनासक्त असणे, विरागता असणे हे भौतिक सुखाच्या पलीकडची गोष्ट आहे. अनासक्त असणे, कुठलीही प्रकारची आसक्ती नसणे हेच भौतिक सुख आहे बुद्धांच्या प्रमाणे. इंद्रिय सुखाच्या वर उठणे म्हणजे परमानंद प्राप्त करणे होय. इंद्रिय जे सुख असतात त्यांच्यापासून वर जाणे म्हणजेच परम आनंद प्राप्त करणे आहे. थोडक्यात हे अखंड शरीर हे दुःखाचे कारण आहे. थोडक्यात जर सांगायला गेलं तर हे जे आपले अखंड शरीर बनलेले आहेत हेच मेन म्हणजे दुःखाचे कारण आहे. हे पंचस्कंद दुःखद आहे. जे आपले पंचस्कंद आहेत ते खूप दुःखद आहे आणि ह्या दुःखावर मात करण्यासाठी ह्या भौतिक सुखाच्या वर उठण्याला, मनाच्या उच्च अवस्थेलाच निब्बाण असे म्हटलेले आहे. म्हणून ह्या दुःखापासून दूर होण्यासाठी निर्वाणाकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. निर्वाणाच्या मार्गाकडे जाण्यासाठी स्वतःला वळवल्या पाहिजे. म्हणून दुःख हे पहिले आर्य सत्य आहे. म्हणून भगवान बुद्धांनी काय सांगितलं? दुःख हे पहिले आर्य सत्य आहे जे जीवनाच्या अनेक अंगाशी निगडीत आहे. त्याचे अत्यंत काळजीपूर्वक निरीक्षण आणि परीक्षण करणे अज्ञत्याचे आहे. हे परीक्षणच माणसाला वस्तू जसा आहे तशा पाहण्याची समज घालते. निर्वाणाचे जेव्हा आपण अभ्यास करतो निर्वाणाकडे जाण्याच्या, तेव्हा आपल्याला समजू येते की ही गोष्ट जशी आहे ही नेहमीसाठी अशीच राहणार नाही. परंतु आपल्याला एखाद्या गोष्टीचा मोह असला तर आपण त्याच्या मोहामध्ये कुठे काही करायला तयार असतो. जसे ते 3 परिव्राजक होते. पुत्र आपला घर सोडून गेला, त्यांनी तो भिक्खू बनला म्हणून पती त्याच्या पिता त्याला शोधायला आला आणि तो सुद्धा भिक्खू बनला. त्याच्यानंतर पत्नी शोधायला आली, ती सुद्धा भिक्खूनी बनली. परंतु ते तिथे त्यांची भिक्खू व्हायची अजिबात इच्छा नव्हती, तर ते तिथे विहारामध्ये पण ग्रह संसारासारखे राहत होते. आता आपण बघूया जन्म. आता जन्म, बुद्धांनी जन्माला सुद्धा दुःख म्हणून जाहीर केलेले आहे. जन्म होते तर आपल्याला खूप सुख होते, खूप आनंद होते. पुत्र जन्मला, पुत्री जन्मली म्हणून, नाही का. तर बुद्धांनी जन्माला सुद्धा दुःखद म्हटलेलं आहे. गर्भधारणेपासून ते प्रसव होईपर्यंतच्या जीवनाच्या संपूर्ण प्रक्रियेला जन्म असे म्हटलेले आहे. जेव्हापासून एखाद्या स्त्रीला गर्भधारण होते
तर तिचा प्रसव होतपर्यंत संपूर्ण प्रक्रियेला भगवान बुद्धांनी दुःखद म्हटलेलं आहे. गर्भधारणेलाच जन्म असे म्हटलेले आहे. जेव्हा गर्भधारण होतो तेव्हा काय म्हटलेलं आहे? जन्म. ह्या जन्मानेच मनुष्य आसक्तीच्या आणि शारीरिक क्षयाच्या बंधनात अडकला जातो. हा जन्म होते मनुष्याचा, म्हणूनच मनुष्य आसक्तीत आणि शारीरिक क्षयाच्या बंधनात अडकला जातो. म्हणूनच जन्माला दुःख असे म्हटलेले आहे. म्हणून जन्माला दुःख असे म्हटलेले आहे. आसक्तीने किंवा त्यांनी केलेल्या कर्मामुळेच जन्म प्राप्त होतो. आसक्तीने आणि आपण जे कर्म करतो त्याच्यामुळेच आपल्याला काय होतो? जन्म होतो आपला. आधुनिक मनोविज्ञानाने असा शोध लावलेला आहे की शिशूच्या मनावर एक खोलवर असा ठसा उमटविला असला पाहिले की ज्यामुळे मनुष्याच्या जन्माची प्रक्रिया एवढी दुःखद असते. आधुनिक सायंटिस्ट जे आहेत, वैज्ञानिक, त्यांनी सांगितलेले आहे की शिशूच्या मनावर एक खोलवर असा ठसा उमटविला असला पाहिजे की ज्यामुळे मनुष्याच्या जन्माची प्रक्रिया एवढी दुःखद असते. बुद्धांनी सुद्धा त्यांच्या अनेक जन्माच्या स्मरणातून जाहीर केलेले आहे की जन्म हा अत्यंत भयानक अनुभव आहे. बुद्धांच्या सुद्धा अनेक वेळेस जन्म झालेला आहे. तर त्यांनी आपल्या जन्म प्रक्रियेपुढे बघितलेला आहे की हा जन्म होणे सुद्धा खूप दुःखद आहे. जो मनुष्य विसरणेच पसंत करील, बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे जन्म आणि मृत्यू ह्या अस्तित्वाच्या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत. जो मनुष्य विसरणे पसंत करील, बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे जन्म आणि मृत्यू ह्या अस्तित्वाच्या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत. अस्तित्व त्या दोन वेगवेगळ्या अवस्था, जन्म आणि मृत्यू. जन्म आहे तर मृत्यू होणारच, आणि मृत्यू झालेली आहे तर आपला जन्म कुठे होणार, जन्म होणार की नाही होणार हे आपल्या कर्मावर अवलंबून असते. आणि मनुष्याचा जन्म आणि मृत्यू हा क्षणाक्षणाला होत असतो. मनुष्याचा जन्म आणि मृत्यू क्षणाक्षणाला होऊ शकतो. आपण त्याला कधी होणार, जन्म तर माहिती राहते कधी होईल, परंतु मृत्यू कधी होणार हे आपल्याला माहिती नसते. जसे शरीरात क्षण नवीन पेशी उत्पन्न होतात आणि ज्या जीर्ण पेशी झालेल्या आहेत, क्षणोक्षणी आपल्या शरीरामध्ये नवीन पेशा उत्पन्न होतात आणि ज्या जीर्ण पेशा झालेल्या आहेत त्यांची जागा त्या नवीन पेशा घेत असतात. त्याचप्रमाणे मनात सुद्धा क्षणाक्षणाला नवीन विचार निर्माण होतात आणि त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये क्षणाक्षणाला नवीन विचार निर्माण होतात. त्यांची परीक्षा होते आणि ते नष्ट होतात. त्यांची परीक्षा होते आणि ते मग नष्ट होतात. असा ह्या पेशी आणि विचार निर्माण होतात, त्यांचे परीक्षण होते आणि ते नष्ट होतात. जसे आपल्यामध्ये एक विचार आला तर तो विचार नेहमीसाठी राहतो का? नाही. जसे संवेदना आहे, आपण साधना करत असतो तर आपल्या शरीरावर संवेदनाही उत्पन्न होतात. तर ते उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात. तर आपल्याला फक्त एकच आपल्या मनामध्ये ठेवावं लागते की अनित्य आहे, सगळं काही अनित्य आहे. अनित्य 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 म्हणतच आपल्याला पूर्ण प्रक्रिया करावी लागते. असा हा पेशी आणि विचार निर्मितीच्या आणि नष्ट होण्याच्या सततचा प्रवाह दिवस रात्र चालू असतो. असा हा प्रवाह दिवस रात्र चालू असतो आणि असा हा अंतप्रवाह हा अंतदृष्टीनेच पाहता येतो. आणि हा कशामुळे बघता येते? वरवर दृष्टीने असं बघत आहोत बघता येणार का? नाही. डोळे बंद करून साधना केल्याने, विपश्यना केल्यानेच आपण बघू शकणार. हा अनित्य असलेला पेशींच्या आणि विचारांचा प्रवाह शाश्वत शांती, सुरक्षितता किंवा समाधान देऊ शकत नाही. हा जो अनित्य असलेला, अनित्य आहे पेशींचा प्रवाह आणि आपल्यामधला विचारांचा प्रवाह सुद्धा अनित्य आहे. हा आपल्याला सुख देऊ शकत नाही. ह्या गोष्टी क्षणात उत्पन्न होतात, क्षणभर थांबतात व क्षणात नष्ट होतात. विचारही आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते क्षणात उत्पन्न होतात, क्षणात नष्ट होतात आणि थांबतात थोडी वेळ आणि मग नष्ट होतात. जन्म आणि मृत्यूचा हा क्षण इतका सूक्ष्म असतो की अत्यंत सखोल ध्यानातून व दृष्टीतून तो खरोखर समजला जाऊ शकतो. जन्म आणि मृत्यूचा हा जो क्षण आहे हा फक्त आणि फक्त अंतदृष्टीतून विपश्यना साधनेद्वारे समजू जाऊ शकते. म्हातारपण सुद्धा हे खूप दुःखदायक आहे. म्हातारपण येते तर आपल्यासाठी खूप दुःखदायक आहे. सर्वांनाच ह्याच्या क्षणाक्षणाला अनुभव येतो. दात गळून पडतात, सुंदर आणि कुरडे केस गळून पडतात. सुंदर आणि जे कुरडे केस राहतात त्यांचे गळून पडतात. म्हातारे झाले की पांढरे होतात, नाही का? पांढरे होतात आणि टक्कल पडते. आवडते अन्न मनुष्य पचवू शकत नाही. एखाद्या मनुष्याला एखादा अन्न आवडत असेल, तो म्हातारा झाला असेल तर तो त्याचे अन्न पचवू शकत नाही. हाडाचे सांधे किंवा गुडघे दुखायला लागतात.
हाडाचे सांधे आणि त्यांचे गुडघे दुखणे सुरू होते. शरीरातील मज्जातून अशक्त होत जातात. दृष्टी अधू होते. आपले जे डोळे आहेत ते कमजोर होत जातात, दिसायला कमी होते, ऐकायला सुद्धा कमी येते कानाला. ह्या सर्वात भयानक गोष्ट ही की समजशक्ती आणि हुशारीने प्रत्युत्तर देण्याची क्षमता नष्ट होते. त्यांच्यामध्ये जे समजशक्ती आहे आणि प्रत्युत्तर काय दिलं पाहिजे याची क्षमता त्यांच्यामधली नष्ट होऊन जाते. सर्वांसाठी ह्या गोष्टी लागू नसल्या तरी सहसा ह्या वयात ह्या गोष्टींचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. सर्वांसाठी ह्या गोष्टी लागू नाही आहेत, परंतु सहसा ह्या वयामध्ये ह्या गोष्टींचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. आजारपण सुद्धा हे खूप दुःखदायक आहे. म्हातारपण दुःखदायक आहे, आजारपण सुद्धा दुःखदायक आहे. दुसरे आर्यसत्य, पहिले आर्यसत्य मी कोणते सांगितले? दुःख. पहिले आर्यसत्य काय सांगितले मी? दुःख. आता दुसरे आर्यसत्य म्हणजे दुःखाचे कारण. दुसरे आर्यसत्य काय आहे? दुःखाचे कारण. दुःखाचे कारण आहे काय? तर तृष्णा. दुःखाचे कारण काय आहे? तृष्णा. ज्या योगे पुनर्जन्म प्राप्त होतं, तृष्णा ही इंद्रिय सुखातच आनंद मानतो. पुनर्जन्म आपल्याला प्राप्त होते आणि तृष्णेमुळेच आपल्याला इंद्रिय सुखातच आपण काय करतो? आनंद मानतो. तिसरे आर्य सत्य आहे दुःख निरोध. तिसरे आर्य सत्य काय आहे? दुःख निरोध. यात तृष्णेचा संपूर्ण नाश झालेला असतो. निरोध म्हणजे नाश. तर दुःख निरोध मध्ये तृष्णा जी असते तिचा संपूर्ण नाश झालेला असतो. मनुष्य आसक्तीतून पूर्णपणे मुक्त झालेला असतो. दुःख निरोध म्हणजे मध्ये मनुष्य आसक्तीपासून पूर्णतः दुःख मुक्त झालेला असतो. चौथे आर्य सत्य आहे दुःख निरोधाचा मार्ग. चौथे आर्य सत्य काय आहे? तर दुःख निरोधाचा मार्ग, ज्याला बुद्ध आर्य अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. दुःख निरोधाच्या मार्गाला बुद्ध काय म्हणतात? आर्य अष्टांगिक मार्ग. पहिले कारण काय आहे? दुःख. दुसरा आहे दुःख निरोध. दुसरा आहे दुःखाचे कारण. तिसरा आहे दुःख निरोध. चौथा आहे दुःख निरोधाचा मार्ग. आता जो दुःख निरोधाचा मार्ग आहे, ज्याला बुद्ध काय म्हणतात? आर्य अष्टांगिक मार्ग, ज्याने मनुष्याला सम्यक संकल्पासहित सम्यक दृष्टी प्राप्त होते. चौथा मार्गावर चालल्यानं मनुष्याला सम्यक संकल्पासहित सम्यक दृष्टी प्राप्त होते. भगवान म्हणतात त्या दुःख आर्य सत्याची परिभाषा यापूर्वी मी ऐकलेली नाही. आणि भगवान सांगतात हा जो दुःख आर्य सत्य आहे याच्याबद्दलची परिभाषा मी कधी ऐकलेली नाही आणि ही माझी प्रत्यक्ष बोधातून, अंतदृष्टीतून, प्रज्ञेतून, ज्ञानातून आणि संबोधीतून प्राप्त झालेली आहे. कधी ऐकली नव्हती त्यांनी आणि त्यांना हे कशी काय प्राप्त झालेली आहे? बोधातून, अंतदृष्टीतून, प्रज्ञेतून, ज्ञानातून आणि संबोधीतून त्यांना प्राप्त झालेली आहे. हे दुःख आर्य सत्य आहे. हे दुःख आर्य सत्य आहे. भिक्खूंनो पूर्णपणे समजून घेतलेले पाहिजे. म्हणून ह्या दुःख आर्य सत्याला आपण काय केलं पाहिजे? संपूर्णपणे समजून घेतलेलं पाहिजे. दुःखाचे कारण ह्या आर्य सत्याचा सिद्धांत मी यापूर्वी ऐकलेला नाही आणि हा सिद्धांत माझ्या प्रत्यक्ष बोधातून, भगवान बुद्धांनी या दुःखाचे कारण यापूर्वी कधी ऐकलेलं नाही. त्यांनी स्वतःच्या प्रत्यक्ष बोधातून, ज्ञानातून, प्रज्ञेतून, अंतदृष्टीतून आणि संबोधीतून त्यांनी प्राप्त केलेलं आहे. हे दुःखाचे कारण आहे. जो सिद्धांत माझ्या प्रत्यक्ष बोधातून, अंतदृष्टीतून, प्रज्ञेतून, ज्ञानातून आणि संबोधीतून प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहे. ठीक आहे. दुःखाचे कारण, दुःख निरोध तिसरं आणि चौथा आहे दुःख निरोधाचा मार्ग. समजलं का? साधू साधू